ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि यावेळेला एक मोठी बातमी येते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आक्रमक झालेत। महावितरणने 8 पदांसाठी भरती काढली होती, मात्र ती रद्द केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आक्रमक झालेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी परीक्षा घ्यावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। महावितरणने 8 पदांसाठी भरती काढली होती, मात्र परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी आक्रमक झालेत आणि हातामध्ये फलक घेऊन हे विद्यार्थी घोषणाबाजी करतायत छत्रपती संभाजीनगरमध्ये। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, हे कोणते विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत? आणि आपण जर बघितलं तर महावितरणने 2023 मध्ये भरती काढली होती। ती पूर्ण भरती 8 जागांसाठी 8 पदांसाठी होती। मात्र त्यामध्ये जर आपण बघितलं तर 6 पदांसाठीची जी परीक्षा होती ती पूर्ण झाली होती आणि 2 पदांची परीक्षा बाकी असतानाच महावितरणने सरसगट ही परीक्षा किंवा ही भरती आपण रद्द करत असल्याचं घोषित केलं। त्यानंतर अभियंते असतील किंवा जे तांत्रिक काम करणारे त्यांचे कर्मचारी आहेत, तांत्रिक सहाय्यक, हे पूर्ण आता रस्त्यावरती उतरले आहेत किंवा ही भरती रद्द करू नये, पुन्हा भरती घेण्यात यावी, ती का घेण्यात यावी आणि पुन्हा का घेतायत, त्याच्यामध्ये जर काही झालं नसेल किंवा 2 पदांसाठी जी जागा बाकी आहेत म्हणजे त्या 2 पदांची भरती होऊन जाऊ द्यात आणि नंतर तुम्हाला काय निर्णय घ्यावा तो घ्यावा आणि तोपर्यंत ही भरती रद्द करण्यात येऊ नये किंवा ज्या 2 परीक्षा बाकी आहेत, जर 8 पैकी 6 घेतल्यात आणि 2 परीक्षा ज्या बाकी आहेत त्या परीक्षा आधी घेण्यात याव्या, नंतर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मात्र भरती परीक्षा रद्द करू नये यासाठी आता हे अभियंते आणि संपूर्ण जे कर्मचारी आहेत, तांत्रिक सहाय्यक कर्मचारी, हे रस्त्यावर उतरलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर एवढ्यावरच थांबणार नसून जर यावर योग्य निर्णय झाला नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे। तर वेगवेगळे फलक त्यांच्या हातात आपल्याला यावेळी दिसून येत आहेत। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याचे फलक ते घेऊन या ठिकाणी भरती प्रक्रियेचा महावितरणाचा निषेध करताना आपल्याला दिसून येत आहेत। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।